आजच्या कृषी संवादमध्ये आपण असाच माहितीपूर्ण कार्यक्रम ऐकणार आहोत. वेस्ट डिस्पोजल अर्थात बहुगुणी सेंद्रिय निविष्ठा याविषयी प्राध्यापिका श्वेता शेवाळे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. त्यांची मुलाखत घेतलेली आहे विनाया गांगल यांनी. तर ऐकूयात कृषी संवाद अंतर्गत प्राध्यापिका श्वेता शेवाळे यांची मुलाखत. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. आपल्या कृषी संवादाअंतर्गत आपण वेगवेगळ्या विषयांवरील तज्ज्ञांना या ठिकाणी बोलावतो आणि त्यांच्याकडून त्या विषयाविषयी सविस्तर अशी माहिती आपण दररोजच जवळपास जाणून घेत असतो. त्यानुसारच आज आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापिका श्वेता शेवाळे. शेवाळे मॅडम आज आपल्याला वेस्ट डिकम्पोजर बहुगुणी सेंद्रिय निविष्ठा याविषयी आज त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि या डिकम्पोजर विषयी आपण सविस्तर त्यांच्याकडनं माहितीही जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम श्वेता मॅडम, मी स्टुडिओमध्ये आपलं या ठिकाणी स्वागत करते. धन्यवाद. म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याला कल्पना आहेच की आपल्याकडे सुरुवातीच्या काळात जेव्हा शेती केली जायची तर ती सेंद्रिय पद्धतीने केली जायची. मग नंतर मधल्या जवळपास 40-50 वर्षांचा हा जो स्पॅन आहे, कालावधी आहे, या काळामध्ये आपल्याकडे रासायनिक जे काही खतं आहेत किंवा कीटकनाशक आहेत यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय आणि तो वापर करून आपण अन्नधान्यामध्ये किंवा शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रांतीही घडवून आणली आहे. उत्पादनही आपण या ठिकाणी वाढवलेलं आहे. पण हे करत असताना या रासायनिक जे काही घटक आपण वापरतो या घटकांचे दुष्परिणाम सुद्धा आता या कालावधीनंतर आपल्या लक्षात यायला लागलेत. अन्नधान्याचा उपभोग घेणाऱ्या सगळ्या उपभोक्त्यांवरच त्याचे दुष्परिणाम होतात असं नाही, तर जमिनीला सुद्धा त्याची किंमत आता मोजावी लागतीये. हे आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून जाणून घेत आहोत, आपल्याला समजतंय आणि त्या दृष्टीने आता आपली वाटचाल पुनश्च एकदा हरिओम असं म्हणून आपण जे काही सेंद्रिय खतं आणि कीटकनाशक वगैरे आहेत त्यांचा अवलंब करून पुन्हा आपण एकदा या सगळ्यांकडे वळत आहोत. यातलाच एक प्रकार म्हणजे वेस्ट डिकम्पोजर. आपण जो कचरा रोजच्या जीवनामध्ये निर्माण करतो तो कचरा त्याचा पुन्हा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो हेच आपण आज मॅडम कडनं जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला मॅडम, मला तुम्हाला हे विचारावंसं वाटतंय की आपण जे म्हणतो की वेस्ट डिकम्पोजर, तर यामध्ये कोणकोणतं वेस्ट आपण विचारात घेणार आहोत, तर त्याविषयी सुरुवातीला थोडंसं सांगा. आजचा विषय निवडण्यामागचं कारण म्हणजे आपणास माहिती आहे की हरित क्रांती, धवल क्रांती, नील क्रांती आणि आता जैव क्रांती ही आपली निसर्गानुरूप शेती प्रगतीची गरज आहे. पण भारतामध्ये घनकचरा व्यवस्थापन हा मोठा मुद्दा आपल्याला भविष्यात शहरी आणि ग्रामीण भागात दरी वाढवू शकतो. मग कृषी रसायनाचा आपण सर्वात मोठ्या प्रमाणात वापर ह्यावेळी केला जातो. पण ज्यावेळी आपण कृषी रसायनाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो त्यावेळी सरासरी 4 व्यक्तीमाग एका व्यक्तीला आपणास एखादा असह्य असा रोग म्हणा, कॅन्सर म्हणा झालेला आढळून येतो. एवढेच नाही तर कृषी रसायनामुळे जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर वेळीच नियंत्रण आणणे हे आता गरजेचंच आहे. तसेच सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असलेले सेंद्रिय खत तयार करण्यासाठी ज्या वनस्पतीच्या अवशेषात लिग्निनचे प्रमाण जास्त असतात, मग त्याच्यामध्ये आपण आपले किचन मधलं वेस्ट सुद्धा वापरू शकतो, भाजीपाल्याचं वेस्ट वापरू शकतो किंवा आपल्या शेतामध्ये जे काही आपण पिकं घेतो, मका असेल किंवा ऊसाचे पाचट असेल, आपलं तांदूळ असेल, गहू असेल, हे सगळे ज्या पाचटांमध्ये अवशेषामध्ये लिग्निनचे प्रमाण जास्त आहेत ते आपण कुजून त्याच्यापासून सेंद्रिय खत तयार करू शकतो. आणि हे सेंद्रिय खत आपण ज्यावेळी तयार करतो त्यावेळी त्या खतामध्ये जर आपण डिकम्पोजर हे ऍड केलं किंवा डिकम्पोजर आपण त्याच्यामध्ये टाकलं, मिसळलं, तर कमी कालावधीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं सेंद्रिय खत तयार झालेलं दिसून येतं. मग त्याच्यासाठी आपण सेंद्रिय खत तयार करण्यासाठी आपण अवशेष म्हणून आपल्या शेतामध्ये जे काही असेल ते आपण वापरू शकतो. मग त्याच्यामध्ये आपले तेल बिया पिकांचे अवशेष आले, आपल्या धान्य पिकाचं अवशेष आलं किंवा आपल्याकडे जर भाजीपाला पिकं घेतली जात असतील तर भाजीपाला पिकाची जर काही अवशेष असतील तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये वापरू शकतो.
आपल्या शेतातले जे अवशेष राहिलेले आहेत त्या अवशेषांचा आपण याच्यासाठी वापर करू करू शकतो निश्चित. मग हा वापर जेव्हा आपण करणार आहोत तर तो करत असताना डिकम्पोजरचा उपयोग कसा करायचा, म्हणजे त्याचे काय गुणधर्म आपल्याला सांगता येतील? आता नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग गाझियाबाद इथं जी शासकीय संस्था आहे त्या संस्थेने सन 2011 मध्ये यावरचा एक रामबाण उपाय डिकम्पोजर आपल्याला शोधून दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये जो आपण डिकम्पोजर म्हणून वापर करणार आहोत तो लिग्निन युक्त घन पदार्थाचे सेंद्रिय खतात रूपांतर करणे, त्याचबरोबर बीज प्रक्रिया, पीक संरक्षण, भूसुधारक अशा विविध कारणासाठी नाममात्र खर्चात आपण करू शकतो. अशा वेस्ट डिकम्पोजरची आज आपण ओळख करून घेऊया. त्याच्या अंगी असलेले गुणधर्म जर आपण पाहिले तर काही महत्वाचे गुणधर्म आहेत ते त्याच्या अंगी असणे गरजेचे आहे. गुणधर्मामध्ये ते अतिशय साधे आणि योग्य कृषी निविष्ठ असले पाहिजे. ते तयार करण्यासाठी फक्त 5 दिवसाचा कालावधी लागतो. त्याच प्रमाणात ते तयार केल्यानंतर आपण त्याचा साठा हा 3 वर्षापर्यंत सुद्धा करू शकतो. सर्व शेती पिकासाठी ते उपयुक्त ठरते. पिकाला ते उत्तम प्रतिसाद पण देते. अवशेषमुक्त पीक उत्पादन आपल्याला ह्या पद्धतीने करणे शक्य होते. स्वच्छ भारत मोहिमेसाठी सन 2017 पासून याचा वापर हा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. याची दर सुद्धा माफक असते आणि याचं उत्पन्न हे आपण एका छोट्या 20 रुपयाच्या बाटलीपासून ते 1 टन मेट्रिक टन पर्यंत आपण याच्यापासून सेंद्रिय खताचं निर्मिती करू शकतो. अच्छा, मग हे जे आता तुम्ही एवढे त्याचे फायदे सांगितलेत, त्याचे गुणधर्म जे सांगितलेत, मग हे वेस्ट डिकम्पोजर तयार करण्याची प्रक्रिया काय, म्हणजे कशा पद्धतीने आपण घरच्या घरी ते तयार करू शकतो का? आपण घरच्या घरी किंवा आपल्या शेतामध्ये निश्चितच हे एकदम सोप्या पद्धतीने तयार करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला 2 किलो गूळ घ्यायचा आहे आणि 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला तो मिसळून घ्यायचा आहे. हे 2 किलो गुळाचं 200 लिटर पाण्यामधलं द्रावण तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो कोणता डिकम्पोजर म्हणून वापरणार आहोत ते डिकम्पोजर हा एकदम कमी प्रमाणात म्हणजे काही मिलीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. तो मिसळल्यानंतर त्याचा pH हा 6.5 ते 7 आहे का हे आपल्याला तपासून पाहायचं आहे. आता तो एखाद्या पाण्यामध्ये मिक्स करताना आपण जो पाण्याचं भांड यूज करणार आहोत तर पाण्याचं भांड हे धातू विरहित असलं पाहिजे, कारण त्या धातूची pH साठी प्रक्रिया होऊ शकते किंवा त्या डिकम्पोजरवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण यूज करताना धातू विरहित भांड किंवा ड्रम यूज करायचा आहे. प्लास्टिकचा वापरही करू शकतो किंवा खड्डा खणून आपण त्या खड्ड्यामध्ये त्याचं ऍब्सॉर्प्शन जास्त प्रमाणात होईल. त्याच्यामुळे शक्यतो आपण त्याला प्लास्टिकचा ड्रम यूज करू शकतो. त्याच्यानंतर ते मिक्स करण्यासाठी आपण लाकडी काठीचा वापर करावा. दुसरं कोणतं स्टील असेल किंवा धातूचं जर कोणतं वस्तू आपण वापरू शकत नाही. त्याच्यानंतर त्या ड्रमचे तोंड हे व्यवस्थित बंद करायचं आहे आणि तो ड्रम हे आपल्याला 5 दिवसासाठी ठेवायचा आहे. पण प्रत्येक दिवशी सकाळी आपल्याला त्या ड्रम मधलं जे काही आपलं मिश्रण आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचंय, ढवळायचं आहे आणि नंतर झाकून ठेवायचं आहे. 5 दिवसानंतर त्या द्रावणाचा रंग आपल्याला क्रीम सारखा झालेला दिसतो. मग अशा तयार झालेल्या द्रावणातून आपण 20 लिटर द्रावण त्याच्यामध्ये परत 2 किलो गूळ आणि 200 लिटर पाणी घालून पूर्वीसारखं नवीन द्रावणाचा ड्रम तयार करू शकतो किंवा त्याचं प्रमाण आपण वाढवू शकतो. आता याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो? याचा वापर जर आपण खत तयार करण्यासाठी करणार असू, आपल्याला जर खत तयार करायचं असेल ह्या द्रावणासाठी, तर त्याची पद्धत म्हणजे जो कोणता आपला शेती अवशेष असेल, स्वयंपाकघरातील अवशेष असेल किंवा गाईचा शेण असेल तर त्याचा 18 ते 20 सेंटीमीटरचा ढीग आपल्याला करून ठेवायचा आहे. हा थर पूर्ण ओला होईपर्यंत आपल्याला आपण जे तयार केलेले द्रावण आहे तो द्रावणाने आपल्याला तो 20 सेंटीमीटरचा ढीग हा पूर्णपणे भिजवायचा आहे. एकदा हा थर व्यवस्थित त्या द्रावणाने भिजवून झाल्यावर त्याच्यावर परत 18 ते 20 सेंटीमीटरचा सेंद्रिय पदार्थांचा थर लावायचा आहे आणि तोही पूर्ण ओला होईपर्यंत द्रावणाने भिजवायचा आहे.
अशा प्रकारे थरावर थर आपल्याला 30 ते 45 सेंटीमीटर उंच होईपर्यंत लावायचे. प्रत्येक 7 दिवसांनी हा थर हलवायचा आहे, जेणेकरून त्याच्यामधला ओलावा हा 60% पर्यंत राहील. आणि साधारणपणे 30 ते 40 दिवसामध्ये आपल्याला त्याच्यापासून उत्तम प्रकारे खत तयार झालेले दिसून येईल. हे जे खत आपलं तयार होणार आहे, या खताची आपल्याला काही वैशिष्ट्ये सांगता येतील का? आपले खत तयार झाले का नाही हे आपण कसं ओळखायचं, त्याच्यामध्ये काय गुणधर्म असले पाहिजे, काय वैशिष्ट्य असलं पाहिजे ते आपण बघूया. तर आपण जो तयार केलेलं खत आहे, कंपोस्ट आहे, ते त्याचा रंग हा गडद चॉकलेटी असला पाहिजे. त्याला कोणत्याही प्रकारचा वास नको यायला, वास विहिरीत ते मिश्रण पाहिजे. ते थंड आणि कोरडं झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर ह्या खतात कोणत्याही किडीचे प्रजनन किंवा कीड आकर्षित होत नाहीत आणि ह्या खतास घाण वास येत नाही ना ते बघून घ्यावे. त्याचबरोबर वेस्ट डिकम्पोजरचा वापर करून शेणाचे 36 दिवसात कंपोस्ट मध्ये रूपांतर झाल्यास आपल्याला त्यामध्ये जो काही नायट्रोजन असेल तो नायट्रोजन आपल्याला 1.2% दिसून येतो, फॉस्फरस 0.60%, त्याच्यानंतर पोटॅश हा 0.8% आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतो. मग हे जे आपलं खत म्हणूयात आपण, ते तयार झालेलं आहे, तर हे तयार झालेलं खत आहे हे आपण कुठे वापरू शकतो, म्हणजे कोणकोणत्या ह्याला आपण त्याचा उपयोग कसा करू शकतो? आता याच्यामध्ये कीटकनाशक म्हणून कीटकनाशक सोबत जर आपल्याला हे वेस्ट डिकम्पोजर हे वापरायचं असेल तर 1:3 ह्या प्रमाणात पाणी मिसळून फवारल्याने कीड रोगाचे नियंत्रण होते. तसेच काही रोग, काही कीड हे जमिनीतून आणि पानाद्वारे पसरत असतात, त्याचाही आपण हे वेस्ट डिकम्पोजर वापरून बंदोबस्त करू शकतो. त्याचा वापर हा आपण भूसुधारक म्हणून सुद्धा करू शकतो. ज्यावेळी आपल्याला त्याचा वापर भूसुधारक म्हणून करायचा आहे त्यावेळी जैविक खत आणि भूसुधारक म्हणून त्याचा वापर करायचा असल्यास पाण्यामध्ये 200 लिटर द्रावण 1 एकरासाठी आपण वापरू शकतो. बीज प्रक्रियेमध्ये आपण तयार केलेले द्रावण हे पेरावयाच्या बियाणावर शिंपडावे किंवा स्प्रिंकल करावे आणि नंतर ते बियाणे 30 मिनिटं सावलीत ठेवून नंतर त्याची पेरणी करावी. कीड व रोग नियंत्रणासाठी आपण 1:3 ह्या प्रमाणात त्याचे झाडाच्या पानांवर झाडावर फवारणी करू शकतो. ह्या द्रावणाचा वापर करून आपण रोप कोलमडणे हा मिरची, वांगे, टोमॅटो, बटाटा, सोयाबीन, मका ह्या पिकांवर येणारा रोग सुद्धा आपण याच्याद्वारे नियंत्रित करू शकतो. तसेच कंदकुज रोग जो आपल्याला अद्रक, हळद, कांदा ह्या पिकात दिसतो त्याचाही आपण बंदोबस्त करू शकतो. जर फळांमध्ये पाहिला तर फळांमध्ये फळकूज हा रोग मोठ्या प्रमाणात येतो, त्याच्यासाठी आपण तयार द्रावण हे वापरू शकतो. सेंद्रिय शेतीसाठी हे द्रावण हे एक मोठं वरदान आहे, कारण वेस्ट डिकम्पोजर मुळे तयार झालेल्या द्रावणामुळे सूक्ष्म जीवाणूंच्या हालचालींना वेग येतो व पिकाच्या अन्नद्रव्याची गरज पिकाचे अवशेष कुजवून त्याद्वारे भागवली जाते. जमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मात सुद्धा सुधारणा हे आपल्याला ह्या द्रावणामुळे झालेले दिसून येतं. आपली जर जमीन ही शारपाट असेल तर जमिनीची शारपाटपणा कमी करण्यासाठी सुद्धा आपण या द्रावणाचा उपयोग करू शकतो. काही वेळा काही बियाणांची उगवण क्षमता ही कमी असते, ते लवकर आपल्या शेतामध्ये उगवत नाही. अशा बियाणांमध्ये सुद्धा जर आपण ह्या डिकम्पोजरचं बीज प्रक्रिया केली तर आपल्याला बियाणांची उगवण ही लवकर झालेली दिसून येते. त्याचप्रमाणे ऊसाच्या फुटव्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली या द्रावणामुळे आपणास दिसून येते. भाजीपाला, फळांच्या दर्जात सुधारणा झालेली सुद्धा आपल्याला दिसून येते. म्हणजे अत्यंत खरोखरच बहुगुणी असं हे सेंद्रिय ही निविष्ठा आहे असं म्हटलेलं अगदी रास्त ठरतंय. हे जे आता तुम्ही सांगितलं मॅडम की हे शेतामध्ये आपण शेतातला कचरा आहे त्याच्यापासून हे खत कसं तयार करायचं हे आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. मला थोडंसं तुम्हाला असं विचारायचंय की आपण म्हणतो की घरचा पण कचरा असतो, तर घरच्या घरी निघणारा जो कचरा आहे त्याच्यापासून कंपोस्ट खत कसं तयार करायचं याविषयी आपण सांगू शकाल? निश्चितच ज्या पद्धतीने आपण शेतीमधले जे काही पिकांचे अवशेष असतो त्याच्यापासून हा सेंद्रिय खत
कसं बनवायचं ते बघितलं, त्याच पद्धतीने आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरात जे काही आपले भाजीपाल्याचे अवशेष असतात त्याच्यापासूनही आपण सेंद्रिय खत बनवू शकतो. त्याच्यासाठी आपल्या स्वयंपाकघरात निघणारे जे कोणते टाकाऊ पदार्थ असेल त्याच्यामध्ये मग भाज्यांच्या काड्या येतील, खराब पानं येतील, फळांचे साल व उरलेले उष्टे अन्न पदार्थ येईल, ते एका भांड्यात वेगळे करायचे. झाडांची खराब पाने, काडी कचरा व घरातील केळ कचरा हे सुद्धा वेगळे करायचे. एक मोठी कुंडी किंवा बादली घ्यायची आणि त्याच्या चारही बाजूंनी 4 ते 5 छिद्र पाडायची, जेणेकरून त्या भांड्यामध्ये हवा ही खेळती राहील. बादलीच्या बुडाला एक मातीचा थर द्यायचा आणि त्यावर नंतर आपला जो स्वयंपाकघरातून निघालेला कचरा आहे त्याचा एक थर द्यायचा आहे. त्याच्यानंतर ती जी आपण वापरणारी कुंडी किंवा बादली आहे त्याचा वरचा भाग फळीने किंवा पॉलिथिनने झाकून ठेवायचा आहे. काही दिवसांनी एका लाकडाच्या साह्याने ह्या बादलीतला कचरा वर खाली करा. जर कचरा फारच कोरडा असेल तर त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं. साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये हा सर्व कचरा कुजून त्याच्यापासून आपल्याला कोरडा लालसर रंगाचा आणि मातीचा सुवास असणारा खत तयार झालेले आपल्याला भेटेल. या खताचा उपयोग हा आपण आपल्या किचन गार्डनिंग साठी करू शकतो. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आता मॅडमनी आपल्याला सांगितलं की केवळ कचऱ्यापासून आपण अत्यंत उपयुक्त बहुगुणी असं सेंद्रिय खत तयार करू शकतो आणि त्या खताचा केवळ खत म्हणूनच नाही तर कीटकनाशक म्हणून सुद्धा आपण उपयोग करू शकतो, त्याचा वापर आपल्याला करता येतो. असं हे बहुगुणी वेस्ट डिकंपोजर ज्याच्याविषयी आज आपण शेवाळे मॅडम कडनं माहिती घेतलीत